नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा, मंत्र्यांकडून आश्वासनाचा वर्षाव, वेतन, भरती, सुविधा, कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर भव्य अधिवेशनात ठाम आवाज, भाजप कामगार मोर्चाचा उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस व्यंकटेश मोरे यांचं यशस्वी आयोजन। एसटी महामंडळातील कामगारांच्या विविध मागण्यांवर ठाम भूमिका घेण्यासाठी नाशिकमध्ये रविवारी एक महत्त्वपूर्ण मेळावा पार पडला। सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीनं नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित या राज्यस्तरीय अधिवेशनात विविध मंत्री व आमदारांनी हजेरी लावली आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर ठोस पावले उचलण्याची ग्वाही दिली। हे अधिवेशन संघटनेच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलं होतं। नाशिकमधील दादासाहेब गायकवाड सभागृह मंचावर राज्यातील दिग्गज मंत्री आणि आमदार उपस्थित होते। त्यांच्यासमोर हजारोंच्या संख्येने जमलेले एसटी कामगार, भाजप कामगार मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस व्यंकटेश मोरे आणि केंद्रीय उपाध्यक्ष प्रकाश कांबळे यांच्या पुढाकाराने मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व थोर समाजसुधारकांच्या प्रतिमा पूजनानं झाली। छगन भुजबळ, गिरीश महाजन, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, सीमा हिरे, देवयानी फळंदे, सुनील केदार, सुधाकर बडगुजर, गिरीश पालवे, सतीश मेटकरी यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते। यावेळी सर्वांनी एसटी कामगारांच्या प्रश्नावर ठाम आणि पाठीशी उभं राहण्याचं आश्वासन दिलं। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणार असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या अधिवेशनात दिली। या दोन्ही तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली आपण आपल्या मागण्या मुख्यमंत्री महोदयांकडे त्या ठिकाणी नेऊ। निश्चित तुम्हाला मी आश्वासित करेल की या ठिकाणी ज्या ज्या योग्य आहेत, ज्या ज्या आवश्यक आहेत, त्या सगळ्या मागण्या आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विनंती करू आणि त्या मागण्या कशा मान्य होतील यासाठी सर्वतोपरी या ठिकाणी प्रयत्न करू। त्यासाठी माझा पुढाकार निश्चित या ठिकाणी राहील। कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सरकारमध्ये असल्यानं अधिक जबाबदारीने उभे राहू असं आश्वासन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलं। गोरगरिबांचे आशीर्वाद, त्यांच्या फॅमिलीचे आशीर्वाद तुम्हाला लाभणारा आणि गरीब मनुष्य जो आहे हा कधीही त्याचं जे काम आपण करतो ते कधी आयुष्यामध्ये तो विसरत नाही, हे लक्षात ठेवा। आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की तुमचे जे आहेत त्या मागण्या, त्याचं मागणी पत्र माझ्याकडे पण आहे, सगळं आम्ही घेऊन जातो आहोत आणि ज्या ज्या वेळेला मीटिंग होईल त्या त्या ठिकाणी छगन भुजबळ हे तुमचे लढवई आहे आणि आम्ही त्यांचे वकील, त्यांच्या त्या बाजूने लढणारे, तर हे वकील पत्र घेतलंय असं मी जाहीर करतो। आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दाखल गुन्ह्यांचा मुद्दा माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मांडला। सभागृहामध्ये मी वरच्या असेल, पडळकर साहेब खालच्या सभागृहामध्ये असतील, आम्ही काय सांगतो, आम्ही एसटी कर्मचाऱ्याचे नेते आहे। अरे पहिल्यांदा असं घडतं की सभागृहामध्ये 2 आमदार तुमच्यासाठी काम करत आहे, 2 आमदार। जे कामगार बडतर्फ झालेले होते, जे कामगार आंदोलनामध्ये ज्यांच्यावर गुन्हे आहेत ते गुन्हे मागे घ्या आणि निश्चित आम्ही देवाभाऊला भेटून राज्यातल्या सगळ्या कामगारावरचे गुन्हे आम्ही मागे घ्यायला लावणार। तुमचा पगाराचा प्रश्न असेल, मागच्या थकबाकीचा प्रश्न असेल, जुन्या कामगारांचा प्रश्न असेल, असे वेगवेगळे प्रश्न आपण चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करत। एसटीतला भ्रष्टाचार हा निश्चितपणाने आपल्याला संपवावा लागेल, त्या दृष्टीने आपण काम करूया। तुम्हाला वैद्यकीय सेवा असेल, दुसऱ्या बाजूला मुलांच्या शिक्षणामध्ये सुद्धा तुम्हाला सवलत मिळाली पाहिजे। आता मला माहित आहे काय लोकांना सुट्ट्या दिल्या नाहीत, काय लोकांना बिन सुट्टी घेता आला म्हणून कारण दाखवा नोटीस येणार आहे। पण असं जर कुठल्या डेपो मॅनेजरनं नाही जिल्ह्याच्या तुमच्या अधीक्षकनं जर कारवाई केली ना आजच्या मेळाव्याला आले, मला सांगा त्याचं आता आपला कार्यक्रम काय असेल, गाडीचं जळका आईल घेऊन त्याचं तोंड रंगवायचं। आमदार गोपीचंद पडळकर यांनी कर्मचाऱ्यांवरील छळ आणि अधिकाऱ्यांची मानसिकता यावर जोरदार टीका केली। जोपर्यंत आम्ही आंदोलनात आलो नव्हतो तेव्हा माझ्या एसटी कर्मचाऱ्यांनी 124 लोकांनी आत्महत्या केल्या होत्या, परंतु बऱ्यापैकी एसटी कर्मचाऱ्यांचा आत्महत्याचा विषय संपून गेला। सरकार, सदाभाऊ खोत आणि मी फक्त ह्यातलं निमित्त आहे। ही जी टीम काम करते ह्या टीमच्या अभ्यासपूर्ण कामाला मिळालेलं हे यश आहे
एवढंच मी तुम्हाला सांगतो। आणि या सगळ्या लोकांच्या पाठीमागे प्रामाणिकपणे राहावा, ह्यांचा हेतू एसटी कर्मचाऱ्यांच्यासाठी प्रामाणिक आहे। एसटी कर्मचारी जेलमध्ये गेले होते, त्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वरती जे केस दाखल केलेले आहे ती केस मागे काढून घेण्यात यावी। कोण फिर्यादी आहे मला माहित नाही, सरकारचा फिर्यादी असेल सरकारनं काढून घ्यावी, पुढाऱ्यांचा फिर्यादी असेल पुढाऱ्यांनी त्यांना सांगावं आणि ती केस काढून घ्यावी आणि त्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, एवढीच मागणी आपल्या माध्यमातून सरकारकडे करतो। नाशिककरांचं खरं तर कौतुक केलं पाहिजे, हे जे आपले सहकारी आहेत व्यंकटेश मोरे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा। ते काही एसटी कर्मचारी नाहीत, ते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत, परंतु रात्रंदिवस मेहनत घेऊन नाशिकचा हा मेळावा यशस्वी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। नाशिकच्या टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। आम्ही पूर्ण वेळ तुमच्यासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि तुम्हाला सन्मान मिळेल, तुमचा आर्थिक स्तर वाढेल, सामाजिक उंची वाढेल, यासाठी जे काही करावं लागेल, उद्या वाटलं सरकारबरोबर संघर्ष करायची जरी वेळ आली, मी आणि सदाभाऊ तुमच्या सोबत आहे। या मेळाव्यात वेतनवाढ, भरती प्रक्रिया, थकीत देणी, घरभाडे व महागाई भत्त्यांचा फरक, कॅशलेस मेडिक्लेम, वार्षिक वेतनवाढ, प्रलंबित करार पूर्ण करणे तसेच एसटी मध्ये खासगी इलेक्ट्रिक बस घेण्याऐवजी स्वमालकीच्या बसेस खरेदी कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। याशिवाय 7व्या वेतन आयोगाऐवजी आता 8व्या वेतन आयोगाचा लाभ एसटी कर्मचाऱ्यांनाही मिळावा असा ठाम आग्रही यावेळी व्यक्त करण्यात आला। या अधिवेशनात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं, ज्याला मोठा प्रतिसाद लाभला। राज्यभरातून आलेल्या शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी मेळाव्यात सहभाग नोंदवला। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेदना, मागण्या आणि संघर्षाचा आवाज आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळाच्या दारात पोहोचणार असल्याची ग्वाही या मेळाव्यातून मिळाली। आता या आश्वासनाचं रूपांतर कृतीत कधी आणि कसं होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी योगेश सोनवणे, नाशिक।